वाढ देण्यात आली। जायकवाडी धरणातून 2,25,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। धरणातून पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। दरम्यान नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सिद्धिविनायक मंदिर न्यासानं पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात दिलाय। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 10 कोटींची मदत देण्याचं जाहीर केलंय। मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे। राष्ट्रवादीचे सर्व आमदार पूरग्रस्तांना मदत करणार असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलंय। सर्व आमदार आणि मंत्री एका महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। माढा तालुक्यामध्ये सीना नदीच्या पुरामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे। यामुळे मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी त्यांच्या 4 एकर शेतातील संपूर्ण मका पूरग्रस्तांना मोफत देण्याचा निर्णय घेतलाय।